श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. काय बोलतात माहीत नाही बाबा आपल्याला पहिल्या ब्लॉगमध्ये, म्हणजे फर्स्ट ब्लॉग आहे, काय बोलावं काय कळत नाही आहे. लोकांचे एवढे ब्लॉग बघून आले ना, ब्लॉग बनवायच्या आधी सांगू शकत नाही. माझं नाव पूनम खोजे आहे. मी हाऊसवाईफ नाही, वर्किंग आहे. माझं पार्लर आहे आणि माझे मिस्टर पण माझ्यासोबत हेल्प करतात. शॉप पण आहे आमचं छोटंसं. माझा मुलगा स्कूलमध्ये गेला आहे. अजून काय बोलते माहीत नाही मला ब्लॉगमध्ये काय बोलते. आता वाजलेत, मला असं वाटतं आता वाजले असतील 1:30 वाजलाय. आज जरा थोडीशी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी लवकर गेले नाही आहे. माझं खूप काम राहिलं आहे, मी आवरते. आणि पार्लरमध्ये पण जायचं आहे. कस्टमरचे फोन पण येते की कधी येत आहेत येते. म्हटलं आज जरा लेट जरा नाही, खूप लेट झालं आहे, जायचं आहे मला. आणि हे बघा ना, मी काय केलं तर पहिलं व्हिडिओ चालू केला ब्लॉग बनवायला आणि तो पूर्ण ब्लर झाला. बॅकच्या कॅमेऱ्याने बनवत होते, आता फ्रंटने बनवू राहिले. पहिलं बॅकच्या कॅमेऱ्याने बनवला आणि त्याच्या नादात मला भाजलं पण इथं हाताला. शेंगदाणे भाजते इथं, भाजलं पण हाताला, माझं लक्षच नव्हतं. आणि पूर्ण व्हिडिओ ब्लरमध्ये झाला, पूर्ण व्हिडिओ. फर्स्ट टाईम आहे ना होतं असं, जाऊ द्या. आणि श्री स्वामींच्या आशीर्वादाने मी फर्स्ट ब्लॉग स्टार्ट करते आहे. माहीत नाही काय होईल काय नाही, थोडेसे स्टार्ट करून बघते आहे. कारण की मेहनत केल्याशिवाय होणार नाही आणि लोकांना पण नाही समजणार ना की थोडीशी मी मेहनत केली तरच लोकांपर्यंत मी पोहोचू शकते. आणि मीच मेहनत नाही केली तर लोकांना कसं समजणार. असं लोक नाही का डायरेक्ट थोडी माझ्याकडे येणार आहेत ना. आपल्याला थोडंसं मेहनत करावं लागते, थोडेसे कष्ट घ्यावं लागते, त्यावेळेस आपण लोकांपर्यंत पोहोचतो. मी आत्तापर्यंत ना मी खूप प्रयत्न केले, म्हणजे नाही का असं करायचं लाईफमध्ये, तसं करायचं. कारण मी लोकांना खूप म्हणजे असं विचार करते की लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, पाहुणे काय म्हणतील, कोणी असं जर बघितला माझा व्हिडिओ तर काय म्हणतील बाबा. पण आता नाही, लोकांचा विचार जर करत बसले ना आयुष्यात कधीच मी पुढे जाऊ शकणार नाही, ह्याची मला गॅरंटी आहे. लोकांचा ना मी विचार करायला सोडून दिला आहे. जेव्हापासून स्वामींच्या सेवेत गेले ना तेव्हापासून माझी थिंकिंग एवढी चेंज झाली आहे ना. स्वामींचा आशीर्वाद माझ्यावर एवढा आहे, बापरे, सांगूच शकत नाही. स्वामींनी माझ्यासाठी एवढं केलं, एवढं केलं आणि अजून पण करते. आणि मला गॅरंटी आहे की स्वामी ह्या पण गोष्टीत माझ्यासोबत साथ देते आणि मी आयुष्यात काहीतरी करू शकन. माझ्या नवऱ्याची पण मला एवढा सपोर्ट आहे नवऱ्याचा, खरं सांगते. म्हणजे कोणत्याच गोष्टीला मला त्यांचं असं बिलकुल हे नाही की हे करू नको ते करू नको, सगळं कर, काय करायचं ना सगळं तुझंच आहे. असं आहे. पहिलं व्लॉग आहे, काही बोलायला म्हणजे असं नाही का, असं म्हणजे आहे भरपूर काही, पण डायरेक्ट नाही बोलू शकत. सांगाल हळूहळू आता सगळ्या लाईफबद्दल माझ्या. आणि ट्राय करल की नाही का छान छान असे ब्लॉग बनावं माझ्या लाईफबद्दल, माझ्या लव्ह स्टोरीबद्दल. लव्ह मॅरेज आहे माझी, त्याचं पण एक ब्लॉग बनवणार. मला माहिती आहे माझ्या मिस्टर बिलकुल परमिशन नाही देणार, पण मी बनवणार. आणि नाही का आमच्या दोघांच्या लाईफमध्ये खूप म्हणजे असं उतार चढाव इतके आले ना, सांगूच शकत नाही, बिलकुल नाही सांगू शकत. इतके भयानक आहे, 2-3 दिवस पण नाही पूर्ण असं जर सांगायला बसलं तर. पण देवाचा आशीर्वाद होता, त्यामुळे आता जरा ठीक चाललं आहे थोडंसं स्टेल. असं म्हणजे असं नाही आहे, असं आहे थोडंसं लाईफ. आणि चला, फर्स्ट ब्लॉग आहे, जास्त काही नाही. नेक्स्ट म्हणजे ट्राय करते मी काहीतरी वेगवेगळं करायचं. पार्लरमध्ये पण ब्लॉग करायचे, कस्टमरचे पण सोबत ब्लॉग बनवायचे. मी लाजते खूप, मला गॅरंटी नाही मी लोकांसमोर बनवू शकन म्हणून, पण मी ट्राय करणार लोकांसमोर पण ब्लॉग बनवायचे. आणि हा प्लॅटफॉर्म असा आहे ना, म्हणजे असं दिलेला आहे की तुम्ही न पैसे खर्च करता काम करू शकता. न पैसे खर्च करता, इथं पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे मला असं वाटतं. तर मग आपण करायला पाहिजे, पण तेवढा टाईम नसतो आहे माझ्याकडं. मी आज फ्री आहे, कसं आज गुरुवार आहे, श्री स्वामी समर्थ, फ्री आहे मी आज. आणि थोडंसं लेट पण केलं आहे दुकानात जायचं, मला जायचं होतं पण तब्येत ठीक नसल्यामुळे आज थोडंसं लेट केलं आहे. जाते आहे मी, आणि आज थोडासा टाईम होता म्हणून. चला, मी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माहीत नाही मी बनवन का नाही किंवा ट्राय करेन का नाही, पण करेन. वाटत नाही मी करेन म्हणून, पण करेन, ट्राय करणार. मला करायचं आहे. ओके, बाय.